आज आपण कोकणी आंबट कढी बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। हे 5 टोमॅटो आहेत, त्यांना मी मधून कापून त्यांची बिया काढून घेतलेली आहेत। एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, अर्धा ते पाऊण इंच आलं, 1 चमचा जिरा, छोटी वाटी किसलेला खोबरं आणि हे 8 ते 9 लसणीचे पाकळ्या त्यांना मी मधून असं कापून घेतलेलं आहे। 7 ते 8 कढीपत्ते, 3 हिरव्या मिरच्या आणि 2-3 कोकमा लागणार आहे। आता आपण कढी तयार करायला घेऊया। टोमॅटो मी कुकरमध्ये काढून घेतले आहेत। तुम्हाला जर बिया हवे असतील तर तुम्ही तसेच ठेवू शकता। मी इथे बिया काढून घेतलेले आहे टोमॅटोचे। त्यात हे जिरं जे होतं त्यातलं अर्धा जिरं घालायचं आपल्याला, अर्धा चमचा जिरा। त्यात मी 1 वाटी पाणी घालते। यात अद्रक घालणार आहोत, 4 ते 5 लसणीचे पाकळ्या। आता याला आपण 2 शिट्या देऊन शिजवणार आहोत। 2 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरची पूर्ण हवा निघाली आहे। आता आपण हे खोलून बघूया। टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत। आपण हे काढून आता थंड करून घेऊया, नंतर यांची टोमॅटोची सालं काढून घेऊया। टोमॅटो आता थंड झालेले आहेत, मी त्यांचं हे असं साल काढून घेते। हे बघा, हे उकडल्या कारणाने लगेच निघतात साल याचे। सगळ्यांची मी साल काढून घेते। आता सगळ्याचं साल काढून झालेलं आहे। आता हे आपण गाळून घेऊया। हे सगळं गाळून झालेलं आहे। आता मिक्सरमध्ये काढून घेऊया टोमॅटो आपण, आणि ते जे पाणी निघालं आहे ते आपण सार बनवताना वापरणार आहोत। कांदा आणि खोबरं घातलंय। हे मिक्सरला लावून घेताना आपण हे थोडं पाणी त्यात थोडं ॲड करणार आहोत, जेणेकरून याची पेस्ट व्यवस्थित होईल। आपण यात मिरची पण घालणार आहोत। याची पेस्ट करून घेऊया। आता हे बघा, मी पेस्ट करून घेतली आहे। आता आपण साराला फोडणी देऊन घेऊया। तेलात लसूण आणि कढीपत्ता घातलेले आहे। आता त्यात अर्धा चमचा जिरा मी घातलेला आहे, 1 चमचा तेल घेतलेला इथे मी। लसूण लाल होत आलंय। आता यात मी हे वाटण घालते। यात 1 ग्लास पाणी घालते, अजून अर्धा ग्लास पाणी घालते। ढवळून घेऊया व्यवस्थित। तुम्हाला हे जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही यात मसाला पण वापरू शकता। मीठ, हे 2 ते 3 कोकमा आहेत। याला आता उकळी येऊ देऊया आपण। गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि हे उकळी येईपर्यंत आपण शिजवणार आहोत। साराला छान उकळी आलेली आहे। मी गॅस बंद करून घेते। आता आपला कोकणी आंबट सार रेडी आहे। करायला खूप सोपं आहे आणि चवीला उत्तम लागतं। हे तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कळवा हे कसं होतं ते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसस्वादला सबस्क्राईब करा। धन्यवाद।